मित्रांनो आणि माता भगिनींनो, राज्य सरकारनं अर्थसंकल्पात राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना तसेच मुलींना या ठिकाणी 1500 रुपये प्रति महिना हा दिला जाणार आहे। तर या संदर्भात शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे। तर या योजनेची थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। तर मित्रांनो आणि माता भगिनींनो, दिनांक 28 जून 2024 रोजी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा GR आहे। त्यानुसार या योजनेचे स्वरूप कसे असेल ते पाहूयात। तर पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच DBT द्वारे बँक खात्यात दरमहा 1500 रुपये इतकी रक्कम दिली जाईल। तसेच केंद्र राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे रुपये 1500 पेक्षा कमी लाभ घेत असेल तर फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल। या योजनेसाठी आता लाभार्थी कोणते असतील ते पाहूयात। महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेकरिता पात्र ठरणार आहेत, या योजनेच्या लाभार्थी असणार आहेत। त्यानंतर या योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता, तर त्यातला पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे। त्यानंतर राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेकरिता पात्र असतील। किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ मिळेल। म्हणजेच 21 वर्ष पूर्ण पाहिजे आणि 60 वर्षाच्या आत पाहिजे अशी या योजनेची वयोमर्यादा आहे। त्यानंतर या योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जदार जे असतील म्हणजेच महिला असतील त्यांच्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे या ठिकाणी आवश्यक आहे। बँक खाते नसेल तर तुम्ही बँक खाते उघडून घ्यावे। त्यानंतर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम ही 2,50,000 पेक्षा जास्त नसावी, म्हणजेच 2.5 लाखाच्या आत उत्पन्न असावे। त्यानंतर कागदपत्रे कोणकोणती लागतील, तर या योजनेसाठी तुम्हाला सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज करावा लागेल। त्यानंतर लाभार्थ्यांचे आधार कार्ड, त्यानंतर तुमच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाइल सर्टिफिकेट किंवा मग बर्थ सर्टिफिकेट म्हणजे जन्माचा दाखला असणे आवश्यक आहे। त्यानंतर उत्पन्नाचा दाखला ज्याची मर्यादा ही 2.5 लाखांपर्यंत असणे अनिवार्य आहे। त्यानंतर बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत म्हणजेच तुमच्या बँक पासबुकची झेरॉक्स या ठिकाणी तुम्हाला लागेल। त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र ही काही महत्त्वाची कागदपत्रे आहेत। तर ही कागदपत्रे तुमच्याकडे नसेल तर लवकरात लवकर काढून घ्यावी, कारण अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात ही दिनांक 1 जुलै 2024 पासून होणार आहे। म्हणजेच अर्ज भरण्यास सुरुवात 1 जुलै 2024 पासून सुरू होईल। त्यानंतर अर्जाचा शेवटचा दिनांक, अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक हा 15 जुलै 2024 पर्यंत असणार आहे। लक्षात असू द्या, 15 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची मुदत असणार आहे। त्यानंतर एक यादी प्रकाशित करण्यात येईल तात्पुरती, जी 16 जुलै 2024 रोजी प्रकाशित करण्यात येईल। त्यानंतर त्यामध्ये काही आक्षेप असेल तर ते या ठिकाणी 16 जुलै ते 20 जुलैपर्यंत मागविण्यात येतील आणि त्यांचे निराकरण हे 30 जुलैपर्यंत करण्यात येईल। त्यानंतर शेवटची यादी म्हणजेच अंतिम यादी ही 1 ऑगस्ट 2024 प्रकाशित केली जाईल। त्यानंतर लाभार्थ्यांना बँकेमध्ये EKYC करणे 10 ऑगस्ट पर्यंत EKYC करता येईल। त्यानंतर 14 ऑगस्ट 2024 रोजी हा पहिला हप्ता म्हणजेच पहिली जी इन्स्टॉलमेंट असेल 1500 रुपयांची या ठिकाणी वितरित करण्यात येईल। आणि प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत महिलांना, ज्या पात्र महिला असतील, अर्ज करणाऱ्या महिला असतील, त्यांना प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत पैसे त्यांच्या खात्यात जमा होत जातील। त्यानंतर अर्ज करण्याची प्रक्रिया आपण पाहूयात। तर योजनेचे अर्ज हे पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात। त्यासाठी पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल। आता हा जो काही अर्ज करायचा असेल तर तुम्ही तो अंगणवाडी केंद्रात करू शकता, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये करू शकता, किंवा सेतू सुविधा केंद्र असेल किंवा त्याचं मोबाईल ॲप्लिकेशन येईल त्यामध्ये करू शकता। त्यानंतर याची काही जी पोच पावती निघेल तर ती या ठिकाणी तुम्हाला मिळेल आणि ती तुम्हाला या ठिकाणी वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, सेतू सुविधा केंद्रामध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल। म्हणजेच तो पोच पावती तुम्हाला या ठिकाणी दिली जाईल आणि संपूर्ण अर्ज भरण्याची ही प्रक्रिया विनामूल्य असेल।
त्यानंतर अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल, जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई-केवायसी करता येईल। यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे, म्हणजेच अर्ज भरताना तुम्हाला तुमचे राशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड या ठिकाणी असणे अति आवश्यक आहे। तर मित्रांनो आणि भगिनींनो, अशा प्रकारे या योजनेची थोडक्यात माहिती आपण जाणून घेतली। तुमच्या काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील तर कॉमेंट करून नक्की विचारा। या संदर्भात पुढील काही अपडेट आल्यास, म्हणजेच अर्ज वगैरे सुरू झाल्यास त्याची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वप्रथम दिली जाईल। तर आशा करतो की ही माहिती तुम्हाला समजली असेल, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। धन्यवाद।